परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ भीम आर्मीच्या वतीने अनिल पगारे भोकरदन तालुकाध्यक्ष भीम आर्मी यांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून यावेळी भीम आर्मीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। जय शिवराय, जय भीम। आज दिनांक 17/12/2024 उपविभागीय अधिकारी कार्यालय भोकरदन मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य जिल्हाधिकारी कार्यालय परभणी व जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांना परभणी येथे झालेल्या घटनेच्या संदर्भामध्ये आज भीम आर्मी भोकरदन कमिटी तर्फे निवेदन देण्यात आलं व 14 मागण्या आम्ही त्या मान्य कराव्या यासाठी मुख्यमंत्री साहेबांना आम्ही निवेदन एजीएम कार्यालयातर्फे पाठवत आहोत। तर सगळ्यात पहिले आमची मागणी आहे की शहीद जवान भीम सैनिक सोमनाथ सुरेंशी जे पोलीस कस्टडीमध्ये असताना ते वारले, त्यांच्यावरती खूप मारहाण करून त्यांना जीव गमावा लागला। अशा भीम सैनिकाला त्यांच्या परिवाराला 1 कोटी रुपये देण्यात यावे व त्यांच्या परिवारातील एका सदस्याला गव्हर्नमेंटची नोकरी तात्काळ बहाल करण्यात यावी अशी आम्ही मागणी करत आहोत। आणि दुसरी मागणी आमची अशी आहे, जे कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये पोलीस प्रशासनाने जे गुंड लोक सोबत घेऊन कॉम्बिंग केली त्या पोलीस प्रशासनावरती व पोलीस कर्मचाऱ्यावरती व त्या गुंडांवरती तात्काळ गुन्हे दाखल करून पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून तात्काळ बरतर्फ करण्यात यावं ही सगळ्यात मोठी मागणी आमची आहे व संबंधित गुन्हेगारावरती ताबडतोब कठोर शासन व्हावं। धन्यवाद। जय भीम।